नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. होळीच्या रात्री करा हे 5 साधे उपाय, नशीब उजळेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी हा सण केवळ रंगाचा नाही तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून नवीन सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करण्याचा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही अचूक आणि शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या घरातील गरिबी, आजारपण आणि बाधा दूर होऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला उपाय, वाईट नजरेसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कामाला कोणाची नजर लागली आहे किंवा घरात सतत कटकटी होतात, तर हा उपाय करा. एक सुका नारळ घ्या. तो स्वतःवरून किंवा ज्याला नजर लागली आहे त्याच्यावरून 7 वेळा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओवाळा आणि चालू होळीत अर्पण करा. तुमची सर्व पिढा अग्नीत भस्म होईल. दुसरा उपाय, आर्थिक प्रगतीसाठी. पैशांची चणचण भासत असेल तर होळीच्या दिवशी 2 लवंगा आणि एक बत्तासा घेऊन ते होळीच्या अग्नीत टाका. लक्ष्मी मातेचे स्मरण करा. यामुळे अडकलेले पैसे मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. तिसरा उपाय, होळीच्या राखेचा चमत्कार. हा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे. होळी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची राख घरी आणा. ही राख एका लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये बरकत राहते आणि नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. चौथा उपाय, आरोग्यासाठी. ज्यांना सतत आजारपण सतावतं त्यांनी होळीच्या राखेचा टिळा आपल्या कपाळावर लावावा किंवा थोडी राख आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे. यामुळे शरीरातील जडत्व दूर होते. पाचवा एक खास उपाय, हनुमान चालीसा पठण. होळीच्या रात्री हनुमानाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जर तुम्हाला खूप मानसिक त्रास होत असेल तर होळीच्या रात्री अग्नीसमोर बसून हनुमान चालीसा पठण करा. यामुळे सर्व प्रकारच्या भीती आणि संकटांपासून रक्षण मिळते. मित्रांनो, हे उपाय श्रद्धेने करा आणि या होळीला आपल्या आयुष्यातील सर्व दुःख जाळून टाका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.